Now we are going to discuss the various cell organelles which are present in cell. आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे की सेल सुरू केलेलं आहे. सेलमध्ये दोन टाईप झाले, प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल. मग आपण सेलच्या कंपोनंट्समध्ये चाललो आहे. कंपोनंट्समध्ये आपण पहिल्यांदा सेल वॉल ऑब्झर्व केली, सेल मेम्ब्रेन ऑब्झर्व केली. त्याच्यानंतर आता आपण सायटोप्लाझममधले जे काही कंटेंट प्रेझेंट असेल ज्याला आपण सेल ऑर्गॅनेल्स म्हणतो, तर त्या सेल ऑर्गॅनेल्सला आपण आता टर्न म्हणतो आहे. Cell organelles in that particular cell cytoplasm, they are classified into two types. They are the single membrane and the double membrane structures or cell organelles. काही असे सेल ऑर्गॅनेल्स आहे की ज्याला कव्हर फक्त एका मेम्ब्रेनचं आहे. काही असे सेल ऑर्गॅनेल्स आहे की ज्या पर्टिक्युलर सेल ऑर्गॅनेल्सला कव्हर हे दोन मेम्ब्रेन्स आहे. म्हणून दोन मेम्ब्रेन्स असेल तर त्याला डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स म्हणतात, आणि एकच मेम्ब्रेन जर असेल तर दॅट इज कॉल्ड एज सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स. तर सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्समध्ये खूप सारे आहे, जसं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, लायसोझोम्स आहे. असे जे स्ट्रक्चर्स आहेत ते आपल्याला एक एक डिस्कस करायचे आहे. पहिले पहा, पहिल्यांदा आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, मग आपण डिस्कस करू गॉल्गी कॉम्प्लेक्स. पहिला सुरू करू आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. या डायग्राममध्ये तुम्हाला एक लक्षात येईल की हा न्यूक्लियस आहे. हा पूर्ण असा समजा सेल जर आपण कन्सिडर केला तर त्या सेलचा आपण थोडासा पार्ट इथे ड्रॉ केलेला आहे. या पार्टमध्ये हा सेंटरमध्ये दाखवलेला न्यूक्लियस आहे. बाहेरची ही जी लाईन दिसून राहिली ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन या दोघांना कनेक्ट करणारं मधलं जे नेटवर्क आहे, दॅट पर्टिक्युलर नेटवर्क विच इज प्रेझेंट इन बिटवीन न्यूक्लियस अँड द प्लाझ्मा मेम्ब्रेन, इट इज कॉल्ड एज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रेटिक्युलम म्हणजे नेटवर्क, एंडो म्हणजे आत, प्लाझ्मिक म्हणजे सायटोप्लाझम. सायटोप्लाझमच्या आतमध्ये असलेलं न्यूक्लियस की जे सायटोप्लाझमच्या आतमध्ये असलेलं नेटवर्क की जे न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये प्रेझेंट राहील. This particular network which is present in cytoplasm, endo, it is called as endoplasmic reticulum. तर या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये तीन कंपोनंट असतात. हे जे कंपोनंट स्वेलिंग झालेले दिसून राहिले यांना म्हणतो आपण सिस्टर्नी. ह्या जे कनेक्टेड ट्यूब्स आहे यांना म्हणतो आपण ट्युब्युल्स, आणि हे जे राउंडेड स्ट्रक्चर्स दिसतात त्यांना म्हणतो आपण व्हेसिकल्स. सो दीज आर कॉल्ड ॲज व्हेसिकल्स, these are called as the tubules, and these are called as cisternae. So stacks of flattened structures present in this particular endoplasmic reticulum is called as cisternae, The connecting tubules are called as the tubules, and the spherical structures they are called as the vesicles. Okay, the main function of this particular endoplasmic reticulum is to transport the material from nucleus to the cytoplasm and cytoplasm to the nucleus. Okay, but this particular endoplasmic reticulum, it is of two different types. The one it is called as rough and the another it is called as a smooth. आता इथे पहा, या पर्टिक्युलर सिस्टर्नीवर डॉट 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 दिसत आहे आणि या सिस्टर्नीवर तसे डॉट दिसत नाही आहे. जर दिसत नसेल तर याला म्हणतो आपण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जर हे डॉट डॉट दिसत असेल तर याला म्हणतो आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तुम्ही म्हणाल की रफ आणि स्मूथ मध्ये काय डिफरन्स आहे, तर या सिस्टर्नीवर रिबोझोम्स प्रेझेंट आहे म्हणून ते रफ दिसतात. या सिस्टर्नीवर रिबोझोम्स प्रेझेंट नाही म्हणून ते स्मूथ दिसतात. मेनली रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल तर प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन ट्रान्सपोर्टसाठी इन्व्हॉल्व होईल. पण ह्या पर्टिक्युलर सिस्टर्नीवर जर असे रिबोझोम्स नसेल तर नॅचरली ते प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन ट्रान्सपोर्टसाठी इन्व्हॉल्व होणार नाही. सो देअर आर टू टाइप्स ऑफ दिस पर्टिक्युलर endoplasmic reticulum. The one it is called as a rough endoplasmic reticulum which shows the presence of ribosomes. The another smooth endoplasmic reticulum, they do not show the presence of ribosomes. चला बघा, endoplasmic reticulum. It is present in all eukaryotic cells except mammalian, RBCs and OA. प्रत्येक eukaryotic cells मध्ये, eukaryotic cell कशाला म्हणतो आपण, असा सेल की ज्या पर्टिक्युलर सेल मध्ये क्लिअर न्यूक्लियस दिसतो, न्यूक्लियस प्रॉमिनंट आहे, क्लिअर आहे, असं जर सेल असेल तर दॅट पर्टिक्युलर सेल इट इज कॉल्ड एज यूकॅरियोटिक सेल. सो इट इज प्रेझेंट इन ऑल यूकॅरियोटिक सेल्स. सगळ्या यूकॅरियोटिक सेल्समध्ये प्रेझेंट आहे, पण एक्सेप्शन आहे मॅमेलियन, आरबीसी आणि ओव्हा. हे मॅमल्स आहेत त्यांचे आरबीसी आणि त्यांचे ओव्हा यांच्यामध्ये मात्र हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अब्सेंट असतात. द टर्म एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वॉज युज्ड बाय पोर्टर. सगळ्यात पहिल्यांदा एंडोप्लाझ्मिक टर्म रेटिक्युलम ही टर्म जी कोणी यूज केलेली असेल तर या सायंटिस्टनी, द नेम ऑफ द सायंटिस्ट इज पोर्टर.
इट इज प्रेझेंट बिटवीन न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड द प्लाझ्मा मेम्ब्रेन ॲज अ नेटवर्क. मी आताच म्हटलं की ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. या दोघांच्या मधलं जे नेटवर्क आहे दॅट नेटवर्क इट इज कॉल्ड एज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. It consists of three structures or three components as the stacks of flattened sacs called as cisternae. हे स्टॅक 1 2 3 4 सगळे एकावर एक एकावर एक एकावर एक ठेवलेले आहे म्हणून त्याला काय म्हणतो आपण स्टॅक्स. सगळे स्ट्रक्चर्स कसे आहे पुन्हा फ्लॅटन्ड आहे. असे जर स्टॅक्स ऑफ फ्लॅटन्ड सॅक्स असेल तर यांना काय म्हणतो आपण सिस्टर्नी. irregular branching called as the tubules. हे irregular branching दिसून राहिलं, they are called as the tubules and oval structures they are called as vesicles. हे जे स्ट्रक्चर्स आहे या स्ट्रक्चर्सला काय म्हणतो आपण वेसिकल्स. Cisternae are mostly associated with ribosomes and hence called as rough endoplasmic reticulum. अशा सिस्टर्नी की ज्या रिबोसोम सोबत असोसिएटेड आहे त्यांना म्हणतात रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पण पुढे and tubules and vesicles are without ribosomes, hence they are called as a smooth endoplasmic reticulum. हे जे vesicles आहे, हे जे tubules आहे, हे जनरली रिबोसोम सोबत असोसिएटेड नसतात म्हणून दॅट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इट इज कॉल्ड as smooth endoplasmic reticulum. The function of smooth endoplasmic reticulum is detoxification in liver and synthesis and secretion of lipids. की या स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं जे फंक्शन आहे ते लिव्हरमधल्या सेल्समध्ये जर हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल तर लिव्हरमधलं जे पॉयझन आहे किंवा टॉक्सिक सबस्टन्सेस आहे त्यांना डिटॉक्स करायचं. डिटॉक्स करायचं म्हणजे त्याचा इफेक्ट नलिफाय करायचा. म्हणजे इनडायरेक्टली बॉडीमधलं पॉयझन असेल तर इनडायरेक्टली ते रिमूव्ह करायचं. हे कोणाचं फंक्शन आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं ॲज वेल ॲज सिंथेसिस अँड सिक्रेशन ऑफ लिपिड्स. The function of RER, that is rough endoplasmic reticulum, is to involve in protein synthesis and internal support. की हे जे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे याचं मेन फंक्शन काय तर रिबोझोम असल्यामुळे प्रोटीन सिंथेसिस आणि आतमध्ये त्या पर्टिक्युलर सेलला सपोर्ट. तर असा होता पहिला सेल ऑर्गेनेल. सो दिस इज द फर्स्ट सेल ऑर्गेनेल विच मेनली इन्व्हॉल्व्ड इन lipid synthesis, protein synthesis, as well as support, as well as the detoxification. These are the various functions of this particular first cell organelle, which is single membrane bound cell organelle, that is called as the endoplasmic reticulum. पहा इथे आपल्याला मेम्ब्रेन पहा एकच दिसते, ही पहा एकच दिसून राहिली आहे. कुठलाही पार्ट जर पाहिला, वेसिकल पहा, ट्यूब्यूल पहा, सिस्टर्नी जरी पाहिलेली असेल तर एकच मेम्ब्रेन दिसते. म्हणून दिस पर्टिक्युलर सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल इट इज कॉल्ड एज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. असाच्या असा दिसणारा पण फंक्शन वेगळा असणारा दुसरा सेल ऑर्गॅनेल आहे. दॅट पर्टिक्युलर सेल ऑर्गॅनेल इट इज कॉल्ड एज गॉल्गी कॉम्प्लेक्स, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज गॉल्गी ॲपॅरेटस. चला बघा, या गॉल्गी ॲपॅरेटसमध्ये तुम्ही डायग्राममध्ये जर पाहिलेलं असेल तर जवळजवळ डायग्राम तशीच दिसते. हे जे इलॉंगेटेड स्टॅक्स आहे म्हणजे फ्लॅटन्ड सॅक्स आहे, सगळे जे एकावर एक प्लेस केलेले आहे यांना सगळ्यांना काय म्हणतो आपण सिस्टर्नी. मधलं जे ट्युब्युलर नेटवर्क असेल त्यांना काय म्हणतो आपण ट्युब्युल्स. त्याच्यानंतर या एंडला किंवा या एंडला जर पाहिलेले असेल तर ओव्हल स्ट्रक्चर्स आहेत यांना काय म्हणतो आपण वेसिकल्स. जवळजवळ इथे 3 स्ट्रक्चर्स होते, इथे पण 3 स्ट्रक्चर्स आहे. इथे 3 कोणते होते सिस्टर्नी, ट्युब्युल्स आणि वेसिकल्स. इथे पण तेच आहे सिस्टर्नी, ट्युब्युल्स आणि वेसिकल्स, फक्त फंक्शन वेगळं आहे. तर या पर्टिक्युलर सिस्टर्नीमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हा जो पर्टिक्युलर फेस आहे या पर्टिक्युलर फेसला वेसिकल्स पहा फॉर्म होत आहे. म्हणून या पर्टिक्युलर वेसिकल्स आहे, सिस्टर्नी आहे, नवीन फॉर्म होतात. म्हणून या पर्टिक्युलर फेसला म्हणतात फॉर्मिंग फेस. याला काय म्हणतात फॉर्मिंग फेस किंवा याला दुसरं नेम आहे दॅट इज कॉल्ड एज अ सिस फेस. पण या पर्टिक्युलर एंडला जर पाहिलं तुम्ही, या फेसला जर पाहिलं तर ह्या सिस्टर्नी आता मॅच्युअर झालेल्या आहे, ह्या ग्रो होणार नाही. ह्या छोट्या आहे ह्या पुढे जाऊन ग्रो होतील, पण ह्या मोठ्या आहे ह्या पुढे जाऊन ग्रो होणार नाही. म्हणून या पर्टिक्युलर सिस्टर्नीला म्हणतो आपण मॅच्युरिंग सिस्टर्नी किंवा या फेसला काय म्हणतो आपण मॅच्युरिंग फेस किंवा त्याला काय म्हणतो ट्रान्स फेस. सो वन इट इज कॉल्ड एज अ सिस फेस, अनदर इट इज कॉल्ड एज अ ट्रान्स फेस. या फेसला ह्या सिस्टरने आता पुढे मॅच्युअर होणार नाही, मॅच्युअर झालेला आहे म्हणून दिस इज कॉल्ड एज अ मॅच्युरिंग फेस. या पर्टिक्युलर फेसला ह्या सिस्टरने असेल तर पुढे जाऊन मॅच्युअर व्हायला स्कोप आहे म्हणून या पर्टिक्युलर फेसला किंवा या साईडला काय म्हणतो आपण फॉर्मिंग फेस. So this is a structure or cell organelle which shows the presence of only one membrane. It is called as single membrane bound cell organelle, and this particular single membrane bound cell organelle for the first time it was observed by Camillo Golgi. Hence this particular structure it is called as a Golgi apparatus.
इट इज कॉल्ड एज गॉल्गी ॲपरेटस. याला गॉल्गी कॉम्प्लेक्स का म्हणतात, तर तीन स्ट्रक्चरचं कॉम्प्लेक्स आहे. व्हेसिकल्स आहे, ट्युब्युल्स आहे आणि ह्या सगळ्या सिस्टरनी आहे. म्हणजे ट्युब्युल्सही आहे, व्हेसिकल्सही आहे आणि सिस्टरनी पण प्रेझेंट आहे. तिघांचं कॉम्प्लेक्स एक युनिट आहे. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर इट इज ऑल्सो कॉल्ड एज गॉल्गी कॉम्प्लेक्स. बघा, Golgi apparatus, or it is also called as Golgi complex. It was first described by neurologist Camillo Golgi in 1898 in nervous tissue. सगळ्यात पहिल्यांदा कॅमिलो गॉल्गी या पर्टिक्युलर सायंटिस्टनी नर्वस टिश्यू मध्ये ऑब्झर्व केलेला सेल ऑर्गेनेला 1898 मध्ये. इट इज फाउंड इन ऑल यूकॅरियोट्स एक्सेप्ट मॅमेलियन आरबीसी. सगळ्याच्या सगळ्या या अर्थवरच्या यूकॅरियोट्स मध्ये हा पर्टिक्युलर सेल ऑर्गेनेल दिसतो, पण आपल्या आरबीसी मध्ये, मॅमेलियन आरबीसी मध्ये नाही. In animal cells, only one Golgi body is present near the nucleus, while in plant cells, many Golgi bodies are scattered in cytoplasm and they are called as the dictyosomes. कसं आहे की ॲनिमल सेल असेल तर न्यूक्लियसच्या जवळ असा गॉल्गी कॉम्प्लेक्स हा एक असतो ॲनिमल सेलमध्ये. पण हा जर प्लांट सेल जर पाहिलं असेल तर त्या पर्टिक्युलर प्लांट सेलमध्ये न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये सायटोप्लाझममध्ये स्कॅटर्ड असे खूप सारे गॉल्गी कॉम्प्लेक्स दिसतात. त्या गॉल्गी कॉम्प्लेक्सच्या खूप साऱ्या नंबरमध्ये जर ते प्रेझेंट असेल तर सेम गॉल्गी कॉम्प्लेक्स इन नंबर और मेनी नंबर इट इज कॉल्ड एज डिक्टिओझोम्स. The ultrastructure of Golgi body was first described by Dalton and Felix in 1954. या पर्टिक्युलर गॉल्गी कॉम्प्लेक्सचा सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिकली कोणी ऑब्झर्व केलेलं असेल तर दोन सायंटिस्ट, डाल्टन अँड फेलिक्स, तेव्हा 1954. It consists of again three structures like that of the endoplasmic reticulum. The three structures are the cisternae, tubules and the vesicles. Cisternae, tubules and the vesicles. The function of Golgi complex is to secrete. आता या पर्टिक्युलर Golgi complex चा फंक्शन या पर्टिक्युलर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पेक्षा वेगळं आहे. कसं? The function secrete glycoprotein, glycolipid and storage of the proteins. की रिबोझोम्सने तयार केलेलं प्रोटीन असेल तर ते स्टोअर करा. त्याच्यानंतर ग्लायकोप्रोटीन तयार करा. ग्लायको म्हणजे कार्बोहायड्रेट, कार्बोहायड्रेट प्लस प्रोटीन एकत्र म्हणतो आपण ग्लायकोप्रोटीन, ते पण तयार करा, सिक्रेट करा. ग्लायकोलिपिड, ग्लायको म्हणजे कार्बोहायड्रेट, लिपिड म्हणजे लिपिड, तर कार्बोहायड्रेट प्लस लिपिड हे पण इथे तयार होतात. सो द फंक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर गॉल्गी कॉम्प्लेक्स इज टू प्रोड्यूस ग्लायकोप्रोटीन, glycolipid as well as storage of the proteins. It is also involved in the formation of primary lysosomes. की या गॉल्गी कॉम्प्लेक्सचं असं फंक्शन आहे की या गॉल्गी कॉम्प्लेक्स पासून ज्या वेसिकल्स तयार झाल्या, ह्या पर्टिक्युलर वेसिकल्स पासून पण एक सेल ऑर्गेनेल नवीन तयार होतो, ज्याला आपल्याला पुढे डिस्कस करायचं आहे. त्या सेल ऑर्गेनेलला म्हणतात लायसोझोम. म्हणजे इनडायरेक्टली लायसोझोम हा जर आपण दूर जर नेला तर या पर्टिक्युलर स्ट्रक्चरचं फंक्शन जर बदललं, या वेसिकलचं फंक्शन जर बदललं, ज्याला काय म्हणतो आपण लायसोझोम्स. So these are the two cell organelles which are called as single membrane bound cell organelles. The one it is called as endoplasmic reticulum, and another it is called as Golgi complex. आता आपण पाहू तिसरा, थर्ड सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल. The third cell सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल इट इज कॉल्ड एज लायसोझोम. आता आपल्याला या बोर्डवर पाहायचे दोन सेल ऑर्गेनेल, दोन्ही पण सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स आहे. द वन इट इज कॉल्ड एज अ लायसोझोम, द अनदर इट इज कॉल्ड एज अ व्हॅक्युओल. आता लायसोझोम मध्ये पाहिलं तर या डायग्राम मध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल की हे लायसोझोम्स आहे. हा न्यूक्लियस आहे, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे बाहेरची, इथे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिसत आहे, हा गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे. गॉल्गी कॉम्प्लेक्स असोसिएटेड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. Golgi complex associated with endoplasmic reticulum, they form these particular structures. The structures are called as lysosomes. Lysosome दुसरं काही नाही आहे, ह्या ओव्हल किंवा राउंडेड बॅग्स आहे की ज्या पर्टिक्युलर बॅग्सला आपण लायसोझोम्स म्हणतो, किंवा वेसिकल सारखे स्ट्रक्चर्स आहे, या वेसिकल सारख्या स्ट्रक्चर्सला काय म्हणतो आपण लायसोझोम्स. फर्स्ट फॉर्म्ड लायसोझोम्स दे आर कॉल्ड एज अ प्रायमरी लायसोझोम्स. जे या पर्टिक्युलर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स पासून तयार झालेले, पहिल्यांदा तयार झालेले जर असेल तर ते आर कॉल्ड एज प्रायमरी लायसोझोम्स. पण ते इनॅक्टिव्ह असतात, त्यांच्या आतमध्ये एन्झाईम्स प्रेझेंट असतात, हायड्रोलिटिक एन्झाईम्स प्रेझेंट असतात, पण ते हायड्रोलिटिक एन्झाईम्स वर्क करत नाही, इनॅक्टिव्ह असतात. म्हणून हे प्रायमरी लायसोझोम्स जॉईन होऊन, फ्यूज होऊन जे लायसोझोम्स तयार होतात त्यांना काय म्हणतात, सेकंडरी लायसोझोम्स. पण हे ऍक्टिव्ह असतात, दे आर कॉल्ड एज सेकंडरी लायसोझोम्स. या सेकंडरी लायसोझोम्सचं कॅरेक्टरिस्टिक आहे की या सेकंडरी लायसोझोम्स मध्ये पण हायड्रोलिटिक एन्झाईम्स प्रेझेंट असतात, आणि असे हायड्रोलिटिक एन्झाईम्स या पर्टिक्युलर सेलच्या सायटोप्लाझममध्ये जे काही मटेरियल प्रेझेंट असेल त्याला जर डायजेस्ट करायचं असेल
किंवा त्याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर तसे सबस्टन्सेस या सायटोप्लाझम मधले आत घेऊन त्याचं डायजेशन करायचं काम हे करतात. दे आर कॉल्ड एज लायसोझोम्स. आणि हे एकदा त्यांचं फंक्शन संपलं की इनडायरेक्टली ते आतल्या आत सायटोप्लाझम मध्ये डिजनरेट डिसइंटिग्रेट पण होतात. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर लायसोझोम्स दे आर ऑल्सो कॉल्ड एज सुसाइड बॅग्स. दे आर कॉल्ड एज सुसाइड बॅग्स. चला बघा, लायसोझोम द थर्ड सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल, इट इज कॉल्ड एज लायसोझोम. So this particular lysosome, these lysosomes are found in all animal cells except mammalian RBCs and absent in plant cells. की हे जे लायसोझोम्स आहे हे सगळ्या या अर्थवरच्या सगळ्या ॲनिमलच्या सेल्समध्ये दिसतात, पण मॅमेलियन आरबीसी जर असेल तर त्या मॅमेलियन आरबीसी मध्ये हे लायसोझोम्स अब्सेंट असतात, प्लांट्समध्ये तर नसतातच. सो इन प्लांट्स these particular lysosomes are absent. These were first observed by Christian D. Douay in 1955. सगळ्यात पहिल्यांदा कोणी ऑब्झर्व केले तर क्रिस्टियन डी डुवे या सायंटिस्टनी केव्हा 1955 इन लिव्हर सेल्स. लिव्हर सेल्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ऑब्झर्व झाले अँड नेम्ड ॲज लायसोझोम्स ऑर दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज डायजेस्टिव्ह बॉडीज. कारण त्यांचं मेन फंक्शन आहे की या सेल सायटोप्लाझम मध्ये जे मटेरियल असेल त्याचं डायजेशन करायचं, सिम्प्लिफिकेशन करायचं. इन द मॅट्रिक्स ऑफ द लायसोझोम्स, की या लायसोझोमच्या आत म्हणजे मॅट्रिक्स. In the matrix of the lysosome, hydrolytic enzymes are present which are destructive. Hence, lysosomes are oftenly called as suicide bags. की या लायसोझोमच्या आतमध्ये जे मटेरियल प्रेझेंट आहे, जे हायड्रोलिटिक एन्झाईम्स आहे, त्या हायड्रोलिटिक एन्झाईम्स मध्ये या लायसोझोमनी जो घेतलेला सबस्टन्स असेल त्याचं डायजेशन होते, सिम्प्लिफिकेशन होते. म्हणून दिस पर्टिक्युलर लायसोझोम्स आर पॉप्युलरली कॉल्ड एज सुसाइड बॅग्स. दे आर पॉलिमॉर्फिक, म्हणजे इनडायरेक्टली ते एकापेक्षा जास्त फॉर्म मध्ये दिसतात म्हणून त्यांना म्हणतो आपण पॉलिमॉर्फिक. सो दे आर पॉलिमॉर्फिक इन नेचर अँड एक्झिस्ट इन टू फॉर्म्स. दे आर द प्रायमरी लायसोझोम्स अँड द सेकंडरी लायसोझोम्स. मग प्रायमरी म्हणजे काय? These are derived from Golgi associated endoplasmic reticulum. हा Golgi कॉम्प्लेक्स आहे, या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सोबत असोसिएटेड आहे. यांच्यापासून हे बॅग्स तयार होतात. तर ज्या बॅग्सला काय म्हणतो आपण? लायसोझोम्स. अँड कंटेन इनॅक्टिव्ह हायड्रोलिटिक एन्झाईम्स. म्हणजे इनडायरेक्टली प्रायमरी लायसोझोम्स हे नथिंग, ते काही विशेष करत नाही, ते जस्ट फॉर्म झालेले आहे. त्यांच्या आत हायड्रोलिटिक एन्झाईम्स आहे, पण ते हायड्रोलिटिक एन्झाईम्स डायजेशनचं काम करत नाही, म्हणजे इनॅक्टिव्ह आहे. सेकंडरी लायसोझोम्स, these are formed from fusion of primary lysosomes with endogenous material. कि बा हे secondary lysosomes असेल तर they are formed by the fusion of the primary lysosomes and they contain endogenous material that is called as enzymes, that is called as hydrolytic enzymes. They may be in the form of phagosomes, residual bodies or autophagosomes. की हे सेकंडरी लायसोझोम्स असेल तर हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिसतात. काही फॅगोझोम्स फॅगोसायटोसिस करतात, या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जे सॉलिड मटेरियल असेल त्याचं डायजेशन करतात, त्याला फॅगोझोम्स म्हणतो. नाही तर रेसिड्युअल बॉडीज, की या पर्टिक्युलर सेलच्या आतमध्ये काही जे वेस्ट मटेरियल असेल ते कलेक्ट करून ठेवतात, त्यांना काय म्हणतो आपण? रेसिड्युअल बॉडीज. ऑर ऑटोफॅगोझोम्स, की या सेकंडरी लायसोझोम्सला असं काही मटेरियल मिळालेलं असेल की त्याचं डिसइंटिग्रेशन करायचं असेल तर त्याला काय म्हणतो आपण? ऑटोफॅगोझोम्स. The function of lysosomes is to involve mainly in the digestion and autolysis. की या लायसोझोमचं, सेकंडरी लायसोझोमचं मेन फंक्शन काय? तर जे काही सेल सायटोप्लाझम मध्ये मटेरियल प्रेझेंट असेल, फूड मटेरियल प्रेझेंट असेल, त्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं असेल तर ते आत घेणे आणि त्याचं काय करणे? डायजेशन. आणि ऑटोलिसिस म्हणजे इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर सेलला जर स्वतःहून त्याचं लाईफ संपवायचं असेल किंवा सेलचं लाईफ संपलं असेल तर सेलच्या आत जे मटेरियल असेल त्या मटेरियलचं डायजेशन करायचं, प्रत्येक मटेरियलचं डायजेशन करायचं काम कोण करणार? तर सेकंडरी लायसोझोम्स किंवा लायसोझोम. दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड एज ऑटोलिसिस. बिसाइड्स दिस पर्टिक्युलर लायसोझोम, द सिमिलर स्ट्रक्चर्स or besides these particular lysosomes in the same cell cytoplasm, the another single membrane bound cell organelle which is present, that particular cell organelle it is called as vacuole. आता vacuole आपल्याला त्यावेळेस सुरुवातीच्या क्लासमध्ये माहिती झालं की व्हॅक्युअल काय असतो. ॲक्च्युअली दिस पर्टिक्युलर व्हॅक्युल्स दे आर द स्पेसेस विच आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. मेनली टिपिकली दे आर प्रेझेंट इन प्लांट सेल्स. Mainly, typically they are present in plant cells. In plant cells, there is presence of these particular vacuoles from number 1 to many. की एका प्लांट सेल मध्ये या व्हॅक्युलचा नंबर एकापेक्षा जास्त असतो. टिपिकली 2-3 व्हॅक्युल्स एका प्लांट सेल मध्ये असतात. इन ॲनिमल सेल्स आयदर दिस पर्टिक्युलर व्हॅक्युल्स आर ॲब्सेंट ऑर दिस पर्टिक्युलर व्हॅक्युल्स दे आर इफ प्रेझेंट दे आर ऑफ व्हेरी स्मॉलर साईज. तर व्हॅक्युल्स बघा
हे हा प्लांट सेल आपण काढलेला आहे. हा प्लांट सेल आपण प्लांट सेल आहे कशावरून ठरवणार, तर या पर्टिक्युलर प्लांट सेलला दोन सेल बाउंड्रीज आहे. बाहेर सेल वॉल आहे, आतमध्ये सेल मेम्ब्रेन आहे. हा जर ॲनिमल सेल असता तर इथे एकच सेल बाउंड्री राहिली असते. म्हणजे ॲनिमल सेल कसा ओळखायचा, तर एकच सेल बाउंड्री आहे, तिला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. इथे जर दोन दिसत आहे याचा अर्थ हा प्लांट सेल आहे. हा न्यूक्लियस आहे, याच्या अराउंड सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. पण या सायटोप्लाझम मध्ये ही स्पेस आहे, ही स्पेस आहे, ही स्पेस आहे. या सगळ्या स्पेसेसला काय म्हणतात, व्हॅक्यूल्स. मग व्हॅक्यूल पहा, दीज आर मेनली फाउंड इन प्लांट सेल्स अँड स्मॉल व्हॅक्यूल्स आर फाउंड इन ॲनिमल सेल्स. म्हणजे टिपिकली असं जुन्या काळी म्हटलं जात होतं की दीज आर ओनली प्रेझेंट इन प्लांट सेल्स, इन ॲनिमल सेल्स दिस पर्टिक्युलर व्हॅक्यूल्स आर ॲब्सेंट. नाही, in animal cells these particular vacuoles are also present, but they are of small size. They were first reported by Splanzani. These are single membrane bound structures. पहा आता ऑब्झर्व करा, एकच मेम्ब्रेन दाखवलेली आहे. ही एक मेम्ब्रेन, याच्या आत जर दुसरी असती तर म्हटलं असतं आपण डबल, पण इथे एकच मेम्ब्रेन दिसते. सो दीज आर सिंगल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स अँड द मेम्ब्रेन ऑफ व्हॅक्यूल इज कॉल्ड एज टोनोप्लास्ट. की ही जी मेम्ब्रेन आहे या पर्टिक्युलर व्हॅक्यूलची, या मेम्ब्रेनला काय म्हणतात, टोनोप्लास्ट. सो दीज आर सिंगल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स अँड द मेम्ब्रेन ऑफ द व्हॅक्यूल इज कॉल्ड एज टोनोप्लास्ट विच एनक्लोज वॉटरी मॅट्रिक्स दॅट इज कॉल्ड एज सेल सॅप. की या पर्टिक्युलर टोनोप्लास्टच्या आत जे वॉटरी मटेरियल प्रेझेंट आहे, वॉटरी मॅट्रिक्स प्रेझेंट आहे, दॅट पर्टिक्युलर वॉटरी मॅट्रिक्स विच इज प्रेझेंट इनसाइड दिस पर्टिक्युलर व्हॅक्यूल, इट इज कॉल्ड एज सेल सॅप. The function of the vacuole is to control the turgidity of the cell. की हा पर्टिक्युलर व्हॅक्युअलचं मेन फंक्शन काय आहे, की हा पर्टिक्युलर सेल असेल तर टर्जिड असला पाहिजे, म्हणजे फुगलेला असला पाहिजे. म्हणजे इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर सेलची टर्जिडिटी म्हणजे टर्गर प्रेशर म्हणजे फ्रेशनेस म्हणजे फुगलेला असणे, हे या पर्टिक्युलर व्हॅक्युअलचं फंक्शन आहे. की इथे जर वॉटर प्रेझेंट असेल फुल तर सेल टर्जिड राहील, पण इथे जर या व्हॅक्युअलमध्ये जर वॉटर कमी असेल तर हा सेल श्रिंक होईल. म्हणजे इनडायरेक्टली हा सेल पूर्ण टर्जिड असणे, राहणे, मेंटेन करणे, हे या पर्टिक्युलर स्ट्रक्चरचं फंक्शन आहे, दॅट इज कॉल्ड एज व्हॅक्यूल. बट बिसाइड्स maintaining turgidity of the cell, this particular vacuole it also perform various functions. For example, storage of food, storage of pigments, etc. की फूड मटेरियल या सेल सायटोप्लाझम मध्ये तयार झालेलं आहे क्लोरोप्लास्ट कडून, ते स्टोअर करायचं आहे, इथे स्टोअर होईल. पिगमेंट्स तयार करायचे आहे, फ्लावर पेटल्स आहे, कलरफुल दिसतात, ते पिगमेंट स्टोअर करायचे आहे, तर पिगमेंट्स पुन्हा अजून या पर्टिक्युलर सेल सॅप मध्ये स्टोअर होईल, म्हणजे व्हॅक्यूल मध्ये स्टोअर होईल. तर असे होते हे दोन सेल ऑर्गॅनिल्स. द फर्स्ट इट इज कॉल्ड एज लायसोझोम, द अनदर इट इज कॉल्ड एज व्हॅक्यूल. नाउ वी डिस्कस अनदर सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स. द व्हेरियस सेल ऑर्गॅनिल्स आर. आता आपल्याला पाहायचे पुन्हा अजून काही सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स. द सेल ऑर्गॅनिल्स आर ग्लायसोझोम्स, ग्लायऑक्सिझोम्स, मायक्रोबॉडीज. मायक्रोबॉडीजमध्ये दोन, पॅरॉक्झिझोम आणि स्पिरोझोम्स. तर त्याच्यापैकी पहिला पहा, दॅट इज कॉल्ड एज ग्लायऑक्सिझोम. सिंपल आहे. These are present in those plant cells which are rich in fats. की हे जे सेल ऑर्गॅनिल्स प्रेझेंट आहे, हा सेल ऑर्गॅनिल दाखवलेला आहे, याला आपण ग्लायऑक्सिझोम म्हणतो. तर हा अशा सेल्समध्ये प्रेझेंट आहे की ज्या पर्टिक्युलर सेल्समध्ये किंवा प्लांट्समध्ये किंवा प्लांटच्या पार्टमध्ये फॅट्स जास्त आहे, ऑइल्स जास्त आहे. सो दीज आर प्रेझेंट इन दोज प्लांट सेल्स विच आर रिच इन फॅट्स. फॉर एक्झाम्पल सीड ऑफ कॅस्टर, कॅस्टरचे सीड, कॅस्टर आपण त्याला एरंडी म्हणतो, किंवा ग्राउंडनट, शेंगदाणा म्हणतो. तर या शेंगदाणा किंवा एरंडी कॅस्टरच्या प्लांटच्या सीडच्या आतमध्ये जे सेल्स प्रेझेंट आहेत, त्या सेल्समध्ये जिथे फॅट्स जास्त प्रेझेंट आहेत तिथे हे सेल ऑर्गॅनिल्स प्रेझेंट असतात. दिस सेल ऑर्गॅनिल्स आर कॉल्ड एज ग्लायऑक्सिझोम्स. These are single membrane bound cell organelles which convert fatty acids into sugars during germination. की एखादं ग्राउंडनट सीड आपण जर घेतलं, त्याला जर आपण क्रश केलं तर ऑइल बाहेर निघते. जे ऑइल बाहेर निघते ते त्या सीड मधल्या सेल्सच्या आत प्रेझेंट आहे, म्हणजे फॅटी ॲसिड्स प्रेझेंट आहे. असं सीड आपण जेव्हा सॉइलमध्ये टाकू, त्याच्यापासून प्लांट नवीन जेव्हा एक्सपेक्ट करू, त्यावेळेस त्या सीडला जर्मिनेट व्हावं लागेल. पण सीडचं जर्मिनेशन केव्हा होईल, ज्यावेळेस त्या पर्टिक्युलर सीडला फूड मिळेल. फूड मिळेल म्हणजे एनर्जी मिळेल. फॅट्सपासून डायरेक्ट एनर्जी मिळत नाही. फॅट्सचं म्हणजे फॅटी ॲसिड्सचं कन्व्हर्शन शुगरमध्ये करावं लागते. शुगर मग रेस्पिरेशनमध्ये नेऊन त्याच्यापासून एनर्जी मिळवावं लागते. त्यावेळेस त्या पर्टिक्युलर सीडचं जर्मिनेशन होऊन नवीन प्लांट तयार होते. मग आता त्या पर्टिक्युलर सीडच्या सेल्समध्ये डायरेक्ट शुगर्स तर नाही, फॅटी ॲसिड्स प्रेझेंट आहे. फॅटी ॲसिड डायरेक्ट एनर्जी तर देणार नाही. मग फॅटी ॲसिड्सचं कन्व्हर्शन शुगर्समध्ये करून शुगर्सपासून एनर्जी रिलीज करायचं काम हे सेल ऑर्गॅनिल्स करतात.
म्हणजे फॅटी ॲसिड्सचं कन्व्हर्शन शुगरमध्ये करायचं काम हे सेल ऑर्गॅनेल्स करतात. द सेल ऑर्गॅनेल इट इज कॉल्ड ॲज ग्लायोक्झिनोम. म्हणजे शेंगदाणा किंवा ग्राउंडनट सीड आपण सॉईलमध्ये टाकू, त्याच्यानंतर वॉटर ॲब्सॉर्ब होईल, स्वेल होईल, त्याच्यानंतर त्याच्या सेल्सपर्यंत वॉटर जाईल. ग्लायोक्झिझोम्समध्ये जे पर्टिक्युलर फॅटी ॲसिड्स प्रेझेंट आहे किंवा हे ग्लायोक्झिझोम्स फॅटी ॲसिड्सचं कन्व्हर्शन कशामध्ये करतील, शुगरमध्ये करतील. शुगरचं पुढे रेस्पिरेशन होऊन एनर्जी प्रोव्हाइड होईल, त्यावेळेस त्या पर्टिक्युलर सीडपासून नवीन प्लांट जर्मिनेशननी प्रोड्यूस होईल. Such particular process of conversion of fatty acids into sugar, it is done by this particular cell organelle, the single membrane bound cell organelle. It is called as glyoxysome. इथे पहा आता हा कसा आहे, हा हे जे स्ट्रक्चर काढलं आहे हे पूर्ण सेलचं नव्हे, हे ग्लायोक्झिझोमचं आहे. याची ही मेम्ब्रेन आहे, याचं आतमधलं हे मटेरियल आहे. त्या मटेरियलला मॅट्रिक्स आणि सेंटरमध्ये असेल तर कोर म्हणतात, कोर, CORE. तर असा सेल ऑर्गॅनेल आहे. दॅट सेल ऑर्गॅनेल इट इज कॉल्ड एज ग्लायोक्झिझोम. मग ग्लायोक्झिझोम म्हणजे काय? इट इज अ सेल ऑर्गॅनेल, इट इज अ सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल. टिपिकली इट इज प्रेझेंट इन प्लांट cells. Mainly the cells possess fatty acids. Indirectly the function of this particular glyoxysome is to convert the fatty acids into the sugars. Besides this particular glyoxysome, the another cell organelles which are single membrane bound cell organelles, they are called as the microbodies. आता आपण microbodies observe करू. These are roughly spherical single membrane bound bodies found in both plant and animal cells. किंवा असे सेल ऑर्गॅनेल्स की जे रफली स्पेरिकल आहे, म्हणजे पूर्ण राऊंड नाही आहे पण थोडे थोडे वाकडे असेल. So these are roughly spherical single membrane bound bodies found in both plant and animal cells. These are of two types. They are the paroxysomes and the spirosomes. की या पर्टिक्युलर सेल ऑर्गॅनेल्सचा शेप जर पाहिलेला असेल तर फुल स्पेरिकल म्हणजे राऊंड नाही, म्हणजे इनडायरेक्टली हे रफली स्पेरिकल आहे, पण त्यांच्या फंक्शन्सवरून आपण त्याचे परत या मायक्रोबॉडीचे दोन टाइप्स केले. द वन इट इज कॉल्ड एज paroxysome, द अनदर इट इज कॉल्ड एज spirosome. द फर्स्ट इट इज कॉल्ड एज paroxysome. मग paroxysome का? These are the cell organelles contain enzymes that remove hydrogen atom from substrate and produce toxic hydrogen peroxide by utilizing the oxygen. की हे असे सेल ऑर्गॅनेल्स आहे की या सेल ऑर्गॅनेलच्या आजूबाजूला जे मटेरियल आहे ज्याला आपण सबस्ट्रेट म्हणतो, त्या सबस्ट्रेटमधून ते हायड्रोजन घेतात, सबस्ट्रेटमधून हायड्रोजन रिमूव्ह करतात, आणि हायड्रोजन रिमूव्ह करणारे आणि हायड्रोजन परॉक्साईड तयार करणारे असे जर सेल ऑर्गॅनेल्स या पर्टिक्युलर प्लांट सेलमध्ये असेल प्रेझेंट, तर सच पर्टिक्युलर सेल ऑर्गॅनेल्स दे आर कॉल्ड एज paroxysomes. At the same time these paroxysomes convert toxic हायड्रोजन परॉक्साईड इंटू वॉटर. किंवा या पर्टिक्युलर सेलमध्ये जर हायड्रोजन परॉक्साईड कुठे प्रेझेंट असेल आणि त्या पर्टिक्युलर हायड्रोजन परॉक्साईड जो टॉक्सिक आहे, पॉयझनस आहे, त्याचं कन्व्हर्शन एक ऑक्सिजनचा ॲटम रिमूव्ह करून वॉटरमध्ये करायचं जर असेल, H2O2 - O इज इक्वल टू H2O. हे जे कन्व्हर्शन आहे हे करण्यासाठी जो सेल ऑर्गॅनेल प्रेझेंट आहे त्या पर्टिक्युलर सेल सायटोप्लाझममध्ये, दॅट पर्टिक्युलर सेल ऑर्गॅनेल सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल इट इज कॉल्ड एज paroxysome. कन्व्हर्शन ऑफ टॉक्सिक अल्कोहोल टेक्स प्लेस इन लिव्हर बाय paroxysome. असा paroxysome माझ्या लिव्हरच्या सेल्समध्ये प्रेझेंट असेल आणि लिव्हरमध्ये जर अल्कोहोल प्रेझेंट असेल तर त्या अल्कोहोल टॉक्सिक अल्कोहोलचं कन्व्हर्शन सिंपल नॉन टॉक्सिक सबस्टन्समध्ये कन्व्हर्शनचं काम करायचं पण हाच पर्टिक्युलर सेल ऑर्गॅनेल काम करेल. दॅट सेल ऑर्गॅनेल इट इज कॉल्ड एज paroxysome. Besides paroxysome, in microbodies, the another cell organelle, the single membrane bound cell organelle, it is called as the spirosome. मग स्पिरोझोम म्हणजे काय? These are found mainly in cells involved in synthesis and storage of fats. हे सेल ऑर्गॅनेल्स अशा सेल्समध्ये प्रेझेंट आहे की ज्या पर्टिक्युलर सेल्सला फॅट्स जास्त तयार करायचे, फॅट स्टोअर पण करायचे. सो दीज आर द सेल ऑर्गॅनेल्स विच आर मेनली टिपिकली इन्व्हॉल्ड इन द synthesis of fats as well as storage of fats. For example, endosperm of oil seeds, की ऑइल सीड असेल, ग्राउंडनट सीड म्हटलं आपण, त्या ग्राउंडनट सीडमध्ये किंवा दुसरं कॅस्टर सीड असेल, त्या सीडमध्ये फॉर एक्झाम्पल जे ऑइल आहे, जिथे ऑइल प्रेझेंट आहे त्याच्या सेल्सला, त्या टिश्यूला एंडोस्पर्म म्हणतात. तर त्या एंडोस्पर्म च्या म्हणजे नावाच्या टिश्यूमध्ये हे पर्टिक्युलर सेल ऑर्गॅनेल्स प्रेझेंट असतात. दे आर कॉल्ड एज स्पिरोझोम्स. कारण यांचं फंक्शनच इथे दिलेलं आहे, काय? सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फॅट्स. द मेम्ब्रेन ऑफ स्पिरोझोम इज हे कॅरेक्टरिस्टिक आहे, इम्पॉर्टंट आहे नीटसाठी. द मेम्ब्रेन ऑफ स्पिरोझोम इज हाफ युनिट मेम्ब्रेन, दॅट इज दिस मेम्ब्रेन हॅज ओनली वन फॉस्फोलिपिड लेअर. आपण ऑब्झर्व केलेली आहे की कुठली सेल मेम्ब्रेन असेल किंवा मेम्ब्रेन असेल तर मेम्ब्रेनमध्ये काय प्रेझेंट असते?
एक फॉस्फोलिपिड लेअर, दुसरी फॉस्फोलिपिड लेअर, दोन फॉस्फोलिपिड लेअरच्या मध्ये आठवत असेल तर 3 टाईपचे प्रोटीन, इंट्रिन्सिक प्रोटीन, एक्सट्रिन्सिक प्रोटीन आणि टनेल प्रोटीन. तर या पर्टिक्युलर स्पिरोझोमच्या मेम्ब्रेनचं कॅरेक्टरिस्टिक आहे की या पर्टिक्युलर 2 लेयर्स पैकी एक लेयर फॉस्फोलिपिड लेयर, दुसरी लेयर फॉस्फोलिपिड लेयर. नॉर्मली ह्या 2 लेयर्स मिळून सेल मेम्ब्रेन किंवा कोणतीही मेम्ब्रेन बनते. पण स्पिरोझोमची जर मेम्ब्रेन आपण ही ऑब्झर्व केली, ही मेम्ब्रेन जर ऑब्झर्व केली तर इथे एकच लेयर असते. एकच लेयर म्हणजे कशाची लेयर? फॉस्फोलिपिडची लेयर. 2 लेयर नसणार, एकच लेयर असणार. कॅरेक्टरिस्टिक आहे हा सेल ऑर्गेनेल की हा एकटा असा सेल ऑर्गेनेल आहे की ज्या सेल ऑर्गेनेलच्या मेम्ब्रेनमध्ये फॉस्फोलिपिडची लेयर फक्त एक आहे. So the membrane of the spirosome is half unit membrane, that is this म्हणून याला काय म्हटलेलं आहे? हाफ युनिट मेम्ब्रेन. युनिट मेम्ब्रेन मध्ये फॉस्फोलिपिडचे किती लेयर्स असायला पाहिजे? 2, पण इथे किती असते? 1, म्हणून याला म्हणतो आपण हाफ युनिट मेम्ब्रेन. So the membrane of the spirosome is half unit membrane, that is this membrane has only one phospholipid layer. तर हा सेल दाखवलेला आहे. या सेलमध्ये हे रफली इरेग्युलर रफली स्पेरिकल स्ट्रक्चर्स दाखवलेले आहेत जे हायड्रोजन परऑक्साईड तयार करणार, त्यांना म्हणतो आपण परॉक्झिझोम. आणि इथे जे सेल ऑर्गेनेल्स दाखवलेले आहेत, ज्या सेल ऑर्गेनेल्समध्ये मेम्ब्रेन इनकम्प्लीट आहे किंवा हाफ आहे, त्यांना काय म्हणतो आपण? स्पिरोझोम्स. या परॉक्झिझोमचं मेन फंक्शन काय तर हायड्रोजन परऑक्साईड तयार करणे किंवा मग हायड्रोजन परऑक्साईड तयार झालेला असेल ऑक्सिजन ॲटम रिमूव्ह करून त्याच्यापासून वॉटर तयार करणे. स्पिरोझोम यांनी सिंथेसिस ऑफ फॅट्स तयार करणे आणि फॅट जर तयार केलेलं असेल तर ते स्टोअर पण करणे. कोणाचं फंक्शन? स्पिरोझोम. सो द परॉक्झिझोम and spirosome, because they are very minute sized cell organelles, they are collectively peroxisome and the spirosomes, because their size is very small, they are called as the microbodies.